संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज बीज सोहळा वास्तू आयवळे परिवार यांच्या वतीनं आज या ठिकाणी गेल्या अनेक शतकापासून या आयवळे असणाऱ्या बीज परिवाराची या ठिकाणी परंपरा आमच्या खवासपूर सर्व असणाऱ्या व या समाजामध्ये जन्म घेतलेल्या सर्व नवतरुणांनी या ठिकाणी राखलेली आहे. यापूर्वी या विजेचा कार्यक्रम मी आपल्याला थोडक्यात सांगितलेला होता की चंद्रा म्हातारी नावाच्या एका माझ्या पिढीतल्या आजीनं या ठिकाणी गव्हाच्या असणाऱ्या जे आमची सुगी म्हणतो त्या सुगीमध्ये सर्व गोळा करून तो कांडून त्याचं खीर तयार करून या ठिकाणी महाप्रसादाचा असणारा कार्यक्रम त्या बिचारीने केलेला होता. मात्र आज या कार्यक्रमाची असणारी एकूण रूपरेषा ही लाखाच्या हिशोबामध्ये या ठिकाणी मोजली जाते आणि याचं संपूर्ण श्रेय मी या गावामध्ये आणि गावाच्या पंचगोष्ठीमध्ये ज्या माझ्या ग्रामस्थांनी ज्या माझ्या सगळ्या हाताने मदत करणाऱ्या सर्व असणाऱ्या नवतरुणांनी या ठिकाणी ही बीज जतन झाली पाहिजे, याची वृद्धी झाली पाहिजे आणि हा पारंपरिक असणारा सोहळा हा चिरंतन युगेन युगे असा तुकारामाने दिलेल्या मोठ्या असणाऱ्या विचारानं या ठिकाणी पावन झाला पाहिजे. हे माझं गाव एक परिवर्तनवादी असणारे गाव आहे. यामध्ये पुरोगामी विचार फक्त आम्ही या गावातली मंडळी फक्त मानतात असे नाही तर त्यांच्या असणाऱ्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी हा सोहळा ते प्रत्यक्षात या ठिकाणी सहकार्य करून आमच्यावरती कृपादृष्टी दाखवून या ठिकाणी आम्ही पद पूर्ण करतो. मी आज अभिमानाने सांगतो की आज या गावातील असणाऱ्या अनेक मंडळींनी 5-5 हजाराची असणारी वर्गणी आणि 15-15 हजाराच्या वर्गण्या या ठिकाणी आम्हाला सरळ हाताने मदत केलेली आहे. अनेक अन्नदात्यांनी या महाप्रसादासाठी घरातील असणारी गव्हाची रास असेल, तांदळाची रास असेल, हाताने तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीची पोती उचलून या ठिकाणी घेऊन जावा, परंतु प्रसादाला कमी पडू नका अशा पद्धतीची ही परंपरा राखलेली. मी पुन्हा एकदा या सर्व दात्यांचा आणि ग्रामस्थांचा मनापासून आभार मानतो आणि पुन्हा या ठिकाणी आलेल्या सर्व साधू संतांचं मी मनापासून धन्यवाद देतो. कारण वेळ भरपूर झालेला आहे, पंचपदी संपलेले. आमचा फुका हा आजच इथं स्टेजवर असलेल्या सर्व मंडळींनी पुढच्या बीजेचा स्वीकार व्हावा अशी मी या बीजेची जी परंपरा असते त्याची विनंती करतो. आणि आपणाला आठवत आहे की भारूड आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे तर गावातलं पहिलं मानाचं भारूड हे आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण गुलाबराव श्रीमंत बागल आमचे गुलाब नाना यांनी या गावचं उपसरपंच पद अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. तर त्यांनी तो कार्यक्रम पूर्ण करावा. तत्पूर्वी एक छोटासा कार्यक्रम मी या ठिकाणी घेत आहे. 5 मिनिटांनी वेळ घेतो. आमचे पुतणे आदरणीय संजय ज्ञानेश्वर आयवळे यांच्या सौभाग्यवती आमच्या सोनबाई उज्ज्वला संजय आयवळे यांनी लाडकी आवडी हा जो कार्यक्रम घ्यायला सांगितलेला होता. यामध्ये या ज्या माता भगिनी सामील झालेल्या आहेत त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या या ठिकाणी टाकलेल्या आहेत. त्यापैकी एक चिठ्ठी आपल्याला काढायची आहे आणि ती मानाची चिठ्ठी निघणाऱ्या आपल्या माता भगिनीला या ठिकाणी पैठणी दिली जाणार आहे. मायकाना तर हा कार्यक्रम आपण थोडक्यात घेत आहे. मायकाना पेटीला एक मायकाना एक जण जो लहान मुलगा असेल त्याला कृपया पुढे येत आहे. या ठिकाणी हरिभक्त परायण केसरी महाराज
केंद्रे महाराज एक बाल कलाकार आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे. त्याच्या शुभास्ते या टाकलेल्या चिठ्ठ्यामधील एक चिठ्ठी या ठिकाणी काढली जाईल आणि ती चिठ्ठी आपल्या सर्वांसमोर वाचून दाखवली जाईल. ती भाग्यवान असणारी महिला या पैठणीला या ठिकाणी पात्र असेल. माईक आणा, ढोलकीला माईक आणा. हे नशीबवान महिला त्यांचीच सासूबाई सौ लक्ष्मी आत्माराम आयवळे आमच्या लक्ष्मी यांची निघालेली आहे. आणि या माणसाने ठरलंय. पुन्हा एकदा धन्यवाद. हे पैठणी आमच्या या ठिकाणी आलेल्या हरिभक्त परायण शशिकला कोळगे मॅडम यांच्या शुभास्ते ही पैठणी आमच्या लक्ष्मी वहिनी यांना द्यावी अशी मी कोळगे मॅडम. पैठणीच्या मानकरी ठरलेले आहेत. त्यांच्या सुनबाई सौ उज्ज्वला संजय आयवळे यांच्याकडून हा पैठणीचा मान त्यांना मिळालेला आहे. त्याची घडी आमच्या कोळगी मॅडम यांनी मोडलेली असून ही पैठणी आमच्या लक्ष्मीवाहिनी यांना एक नशीबवान महिला मला मिळालेली आहे. यानंतर पारवण्याचा कार्यक्रम सादर होईल. आदरणीय आमचे उपसरपंच गुलाबराव बागल यांनी पहिला मानाचा आपल्या गावचा भावना होता.